नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर येथे 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत 4 ते 5 घरांमध्ये चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून परिसरातील भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या परिसरात यापूर्वी सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। चोरटे इतके बेधडक झाले की पहाटेच्या वेळी घरं, दुकाने लक्ष करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक बाळा निगळ व नगरसेविका मानसी शेवरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली। या भागात वारंवार चोऱ्या होत आहे। हे प्रकार थांबविण्यासाठी लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत जातील, तसेच रस्त्यावर विद्युत पोल आणि स्ट्रीट लाईट उभारण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन नगरसेवक बाळा निगळ व मानसी शेवरे यांनी दिले। यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी गायकवाड यांना तातडीने लाईट बसवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून कामात दिरंगाई खपून घेतली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। महेश किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न मात्र शटरला करंट असल्याने चोरटे अपयशी झाले। तसेच साहेबलाल गौड यांच्या घराची खिडकी तोडण्याचा प्रयत्न तोही फसला। अंबादास राऊत यांचे घर कुलूप तोडून चोरी, सिगारेट पाकिटे व चिल्लर मिळून सुमारे 2000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। तर वसंत दराडे यांच्या घरात प्रवेश केला पण मात्र अंड्याचे दुकान असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, संदीप भंदुरे, किशोर वडजे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे यांनी मागणी केली की सकाळ संध्याकाळ पोलीस गस्त वाढवावी, परिसरात स्कॅनर बसवावेत, नागरिकांसाठी मार्गदर्शन व जनजागृती शिबिर आयोजित करावे। नगरसेविका मानसी शेवरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवले जातील असे आश्वासन दिले। दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी 4ही नगरसेवकांचे आभार मानले। आपण बघितलं काल या ठिकाणी कामगार नगर वसाहतीमध्ये घर फोडण्याचा प्रकार झालेला आहे, दरवाजे तोडलेले आहेत। तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलीस स्टेशनवरतून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले। त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता। पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे, आपला प्रभाग आहे, आपलं कुटुंब आहे, तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे। आणि आम्ही 4ही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा, बाकी सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने करू। याचं कारण असं की लोकवर्गणीतून जेव्हा कुठला उपक्रम होतो तर लोक त्याची काळजी घेतात। सीसीटीव्ही लावल्यानंतर सीसीटीव्ही कोणी त्याचं नुकसान करणार नाही, कारण प्रत्येकाचा त्याच्यात 1 रुपया असतो। आणि यानंतर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की या ठिकाणी ठिकठिकाणी स्कॅनर लावण्यात यावे, का जेणेकरून या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचा हा एक कोपरा आणि MIDC असल्यामुळे या ठिकाणी नागरी वस्ती जास्त आहे, या ठिकाणी भाडेकरी लोकांची संख्या देखील जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणी कामगार लोक येणारे जाणारे असतात, त्यामुळे इथे स्कॅनर लावून संध्याकाळी बीट मार्शलची गाडी आली पाहिजे अशी येथील लोकांची मागणी आहे। आणि यानंतर आपल्या भागातील या लोकांनी जागरूकपणे राहून आपल्या शेजारी कोण राहतं, बाहेरचा व्यक्ती कोण आहे, आपल्या गल्लीत नवीन कोणी चक्कर मारतंय का याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आणि मी यांना आपल्या भागातील लोकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी काळजी घ्यावी। आपलं बाहेर जर गेलो तर आपलं घर लॉक केलं पाहिजे, आपल्या घराची आपल्या भावाची आपण काळजी घेतली पाहिजे। आता त्यांना आपण बघतोय आज 3-4 दिवस 3-4 दिवसापूर्वी जे भीक मागणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या मोठमोठ्या झोळ्या घेऊन, अतिशय डेंजर विषय तो का झोळ्या घेऊन त्या घरात घुसून एका आमच्या भगिनींच्या वर हल्ला केला। तिच्या घरातलं पैशाचं पाकिट व अंगावर झपटून मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी खरोखरच
पोलिसांच्या बीट मार्शलची खूप आवश्यकता आहे सकाळ आणि संध्याकाळ. आणि जे पोलिसांच्या मार्फत स्कॅनर केलं जातं, जसं बाळांनी सांगितलं की कामगार वस्ती या ठिकाणी भाडेकरी तसेच घरमालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसं बघितलं गेलं तर DCP साहेब, CP साहेब व सातपूर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना विनंती करेल का त्यांनी इथं एक मार्गदर्शन शिबिर घेऊन जनतेत एक वेगवेगळ्या प्रकारचे हे तयार केलं पाहिजे. आणि जनतेने देखील, सामान्य नागरिकांनी देखील, साध्या वेशातला मी देखील पोलीस आहे याची काळजी घेऊन, जो आता सांगितलं आम्ही लोकवर्गणीतून जे CCTV या ठिकाणी बसवणार जर कमी पडले तर आम्ही देखील त्याच्यात पैसे टाकणार आहे. पण अतिशय गरजेचं आहे का आपण आता यानंतर सावधानी बाळगली पाहिजे. मला नागरिकांना एवढंच सांगायची की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण घ्या. आणि आता हे मागणारे येतात तर त्यांच्यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे. म्हणजे लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आता मागे एक चोरी झाली तर भीक मागणारे लोक आले, त्यांनी त्या मावशींचं काही मंगळसूत्र, घरातले पैसे वगैरे चोरले. तर ते CCTV कॅमेरा होता म्हणून त्यांना ते दिसलं. जर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की CCTV कॅमेरे लावणं हे खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही तर मदत करणारच आहे, पण सगळ्यांनी पण ती मदत थोडीफार का होणे पण करायला पाहिजे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर.